नारायणगाव ही तमाशाची पंढरी म्हणून ओळखली जाते। स्वर्गीय विठाबाई भाऊ मांग यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। नारायणगावमध्ये आपण पाठीमागं पाहतोय हे असंख्य 50च्या आसपास राहुट्यात इथं उभ्या राहिलेले तमाशा कार्यालय या ठिकाणी थाटलेले आहेत। आजूबाजूच्या तालुक्यामधून सुपाऱ्या ठरवण्यासाठी लोक इथं येतात। प्रत्येकाला चूज आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं फडमालक कलाकार किती आहेत, महिला कलाकार किती आहेत, कुठला वक करणार किंवा कुठले कुठले कार्यक्रम सादर करणार। आता प्रामुख्याने वगाचा जमाना गेला, उडत्या चालीची लोकांना गाणी हवी असतात। कमी कपड्यामधल्या महिला कलाकार प्रेक्षकांना आवडतात। शेवटी फडमालकसुद्धा जशी मागणी तसा पुरवठा। आपल्यासोबत ही मंडळी संगमनेर तालुक्यातील आहेत। माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या तालुक्यातील ही सगळी मंडळी आहेत। आपण जरा जाणून घेऊया। प्रथमतः तुमचं या तमाशा पंढरीमध्ये मनपूर्वक स्वागत। बारी ठरवली का? आम्ही देवगावचे सर्व ग्रामस्थ काल संध्याकाळी आमच्या गावात आम्ही मीटिंग घेतली। सालाबादप्रमाणे आमच्या गावचं दत्त देवस्थान देवगावला आहे आणि म्हणून सालाबादप्रमाणे यावर्षी मोठे यात्रोत्सव भरवायचा आणि त्यासाठी लोकनाट्य तमाशा ठरवायचा असं सर्व ग्रामस्थांनी ठरवलं। हे सर्व ठरवत असताना आम्ही सर्व ग्रामस्थ, त्यामध्ये आमचे सरपंच सुनील शिंदे असतील, सुनीलराव लामखडे, अमोल पावशे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष अण्णा कोटकर, हे सर्वजण आपण या ठिकाणी आलो। परंतु आम्ही या ठिकाणी आल्यानंतर आपण ह्या तमाशाचे फड पाहिले एवढे, हे सर्व पाहून आनंद झाला। आम्ही दरवर्षीच या ठिकाणी असतो, परंतु ही लोककला आहे, महाराष्ट्राची लोककला जागृत ठेवली पाहिजे आणि हे लोक जे हातावर पोट घेऊन गावगाव फिरत आहेत त्यांना उदरनिर्वाहासाठी आपण कुठेतरी त्याचं सहकार्य केलं पाहिजे। या भावनेतून आम्ही ही लोककला, जिवंत लोककला आमच्या गावात नेण्याचा सर्वांनी निर्णय घेतला आणि म्हणून आम्ही सगळीकडे फिरत असताना शिवकन्या बडे नगरकर यांचा लोकनाट्य तमाशाचा आम्ही आता या ठिकाणी आत्ताच करार केलेला आहे। 1,61,000ला आम्ही या ठिकाणी करार केलेला आहे। त्यामध्ये संध्याकाळचा लोकनाट्य तमाशा आहे। सकाळची यात्रा कधी? यात्रा 13-14 मार्च एप्रिल हो 13-14 एप्रिल आहे। का तर आमची यात्रा ही चैत्र पौर्णिमेला असते, त्यावेळेस खूप काही महाराष्ट्रातल्या यात्रा असतात आणि त्यावेळेस आम्हाला चांगले तमाशे मिळत नाही, म्हणून आम्ही 2 महिने अगोदर या ठिकाणी आलो जेणेकरून आम्हाला तारीख मिळेल। कारण 1-2 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा लेट आलो त्यावेळेस आम्हाला तमाशा भेटला नव्हता, परंतु आज या ठिकाणी 2 महिने लवकर आल्यानंतर आम्हाला शिवकन्या बडे यांचा आम्ही लोकनाट्य तमाशा ठेवलेला आहे। सर मी या ठिकाणी सांगतो का हा तमाशा उत्कृष्ट चांगला आहे। शायर हूँ मैं, फर्ज है मेरा आईना दिखाना, मैं बैठकर लाशों पे गज़ल नहीं गा सकता, ये जुल्म की चाहे जो सजा दो तुम मुझे, मैं जुल्म पर खामोश नहीं रख सकता। जे खरं आहे ते मी या ठिकाणी बोलतो। ही जिवंत लोककला आज भरकटलेला समाज कोणाच्या ऑर्केस्ट्राला भानगडी इकडे तिकडे जातोय, परंतु तमासगीर हातावर पोट घेऊन पोटासाठी नाचते मी लाज कशाला। या हातावर पोट घेणारे तमासगीर या लोकांना आपण जर सर्वसामान्य ग्रामस्थांनी साथ दिली नाही तर या विचारांचा प्रपंच कसा होणार। म्हणून त्याच्यात आम्ही काहीतरी आमचं योगदान असं म्हणून आमच्या गावानं, आमच्या सर्व योग कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की एक लोकनाट्य तमाशा आपल्या गावात नेला पाहिजे आणि म्हणून आम्ही ती सुपर या ठिकाणी दिलेली आहे। तमाशाच्या खेळाला, तमाशाच्या कलाकारांना चालना देण्याची सगळ्यांची जबाबदारी आहे। हे प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी तमाशा समाज प्रबोधनाचं देखील काम करत असतं आणि ही जिवंत कला सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी गावच्या यात्रा जत्रा सुरू असतात। भाऊ तुम्ही काय सांगाल? तुम्ही आता शिवकन्या बडे यांचा तमाशा ठरवलेला आहे, तुम्ही काय सांगाल? आता बाकीच्या मंडळी जरा मूडमध्ये बोलू शकत नाही, तुम्ही काय सांगू शकाल? सालाबादाप्रमाणे याही वर्षी आमच्या ग्रामदैवताची दत्त महाराजांची यात्रा आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही तमाशा नेतच असतो, परंतु ही लोककला समाजामध्ये कायम राहावी हा आमचा मानस आहे, म्हणून आम्ही तमाशा ठरवायला इथं येत असतो। सर तुम्ही काय सांगाल? काय कुठली बारी आवडली? नमस्ते। आता तमाशा म्हणलं तर ही महाराष्ट्राची एक लोककला आहे आणि ती लोककला जपण्याचं जे काम आहे हे जास्तीत जास्त करून महाराष्ट्रीयन लोकच करतात। आणि विषय म्हणजे असा आहे की गावच्या ज्या यात्रा असतात त्या यात्रा आली म्हणजे तमाशा आला आणि तमाशा हा यात्रेसाठी एक महत्त्वपूर्ण असं एक हे मानलं जातं, अविभाज्य घटक, अविभाज्य घटक मानलं जातं। तर मला एवढंच तुम्हाला माध्यमातून सांगावं लागेल की तमाशाशिवाय कोणत्याही गावाच्या यात्रेला शोभा नाही आणि ती शोभा अधिक वाढवण्यासाठी आणि दुगणित करण्यासाठी तसंच गावचे लोक तर एकत्र येऊन तो एक कला जी आहे, जी गावामध्ये जी एकत्र येण्याचं जे माध्यम आहे आणि एकत्र येऊन जे बघितलं जातं ते म्हणजे तमाशा। आणि विशेष म्हणजे दुसरं एक आहे
आता फार कलावंत दिवसेंदिवस आता हे टी व्ही चॅनल हे जे माध्यम आलेले इलेक्ट्रिक याच्यामुळं लोककला ही आपली आता महाराष्ट्रीयन लोककला ओस पावलं चालली. पण तरी मी या तमाशा रसिकांना आणि कलावंतांना मी एक धन्यवाद देतो की तुम्ही ही कला जोपासून ठेवलेली आहे आणि त्याच्यामुळं तरी आज महाराष्ट्र कमीत कमी यात्रेच्या निमित्तानं एकत्र येऊन तो कार्यक्रम मोठ्या आनंदानं बघतात. म्हणून माझं म्हणणं एक आहे की सर्वांनी गावातल्या लोकांनाही आहे आणि कलावंतांनाही एक आहे की चांगली कला गावाला सादरीकरण करून नाही का गावाची जी काही यात्रा कमिटीने जे काही निर्णय घेतलेले असतात कला याचे तमाशा आणून आपल्या गावाची म्हणजे बाबा शोभा वाढवायची तर त्याच्यासाठी त्यांनीही चांगलं सहकार्य करावं एवढी मी आपल्याला इथं आल्यानंतर मी सांगू शकतो. महाराष्ट्राची लोककला च्या वतीने यात्रा कमिटीतील काही ठराविक मंडळी आलेली आहोत. तर इथे आल्यानंतर आम्ही नारायणगावला आल्यानंतर शिवकन्या बडे यांचा तमाशा या ठिकाणी आम्ही सिलेक्ट केला, फायनल केला आहे. अगदी माफक दरामध्ये त्यांनी आम्हाला हा तमाशा उपलब्ध करून दिला आहे. आता त्यांच्याकडून त्यांची जबाबदारी ही असेल की त्यांनी आम्हाला त्याचं सादरीकरण त्या पट्टीत करावे एवढीच आम्ही आशा बाळगतो व तमाशा ही लोककला पुढे चालत राहावं ही आशा करतो. नारायणगाव ही तमाशाची पंढरी आहे. पंढरीमध्ये 40हून अधिक तमासगिरांच्या फळमालकांच्या राहुट्या लागलेल्या आहेत. या फळमालकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, नारायणगावचे सरपंच बाबू पाटे, भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष खैरे ह्या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी काळजी घेतलेली आहे. तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे. ही लोककला जिवंत ठेवण्यासाठी फळमालक कलाकार अहोरात्र प्रयत्न करत निश्चित असतात. परंतु हे लोककला जिवंत ठेवत असताना गावातील यात्रा जत्रा सुरू असताना प्रत्येकाने या कलेला दाद देण्यासाठी सहकार्य करण्यासाठी पुढे येणं अपेक्षित आहे. महाराष्ट्रामध्ये ही लोककला आता दिवसेंदिवस लोप पावत चाललेली आहे. परंतु ही फळमालक मंडळी अतिशय काबाड कष्टानं कलाकारांना जिज्ञासूपणानं आपलंसं करून गेले 6 महिने प्रात्यक्षिक करतात. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देतात आणि गावच्या यात्रा जत्रांमध्ये कार्यक्रम ठेवत असतात. अनेक ठिकाणच्या यात्रा जत्रा करूंना महिलाकरांचा संच अधिक पाहिजे अशा प्रकारची भावना असते. जशी मागणी तसा पुरवठा नारायणगावमध्ये 40हून अधिक राहुट्या या ठिकाणी लागलेल्या आहेत.